हा पार्ट आपण मागील वेळेस अभ्यासलेला होता, परंतु तो पार्ट जो आहे तो पार्ट जरा समजायला विद्यार्थ्यांना कठीण जातो, म्हणून मी साध्या भाषेमध्ये पुन्हा तो पार्ट तुम्हाला एकदा समजून देतो आणि नंतर त्यावरील आपण एक्झाम्पल बघूया. बघा, कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स म्हणजे जे स्टेटमेंट तुम्हाला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहिले जातात त्यांना म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. इफ इट इज संडे देन द स्कूल इज क्लोज्ड. सिम्पल सेंटेन्स मी तुम्हाला घेतले बघा. इफ इट इज संडे म्हणजे जर रविवार असेल तर, इफ म्हणजे जर आणि देन म्हणजे तर. इफ इट इज संडे जर रविवार असेल तर स्कूल इज क्लोज्ड म्हणजे शाळा बंद असते. अशा प्रकारचे सेंटेन्स तयार झालेले. हे इफ आणि देनच्या रूपात लिहिण्याच्याऐवजी फॉर्ममध्ये लिहिण्याच्याऐवजी हेच सेंटेन्स आपण व्हेन आणि देनच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. व्हेन इट इज संडे फक्त इफच्या जागेवर व्हेन आले, बाकी सेम सेंटेन्स आहे. व्हेन इट इज संडे देन द स्कूल इज क्लोज्ड म्हणजे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहिण्याच्याऐवजी आपण हे सेंटेन्स व्हेन आणि देनच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. इफ आणि देन, व्हेन आणि देन यामध्ये हे सेंटेन्स न लिहिता आपण असे सेंटेन्स लिहू शकतो. स्कूल इज क्लोज्ड ऑन संडे म्हणजे रविवारी शाळा बंद असते. रविवारी शाळा बंद असते अशा प्रकारचे वाक्य तयार झालं. यामध्ये इफ आणि देन आलं नाही, म्हणजेच जर आणि तर आलेलं नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे का इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये जर सेंटेन्स असेल तर त्याला म्हणायचं कंडिशनल सेंटेन्स किंवा कंडिशनल स्टेटमेंट. यामध्ये इफ आणि देनचा आपण जर विचार केला तर इफच्या पुढील जो पार्ट आहे इट इज संडे याला म्हणतात अँटीसिडंट किंवा गिवन. इट इज संडे या पार्टला म्हणायचं अँटीसिडंट किंवा काय म्हणायचं त्याला गिवन. आणि देनच्या पुढील जो पार्ट आहे द स्कूल इज क्लोज्ड याला म्हणायचं टू प्रूव्ह किंवा कॉन्सिक्वेंट. याला म्हणायचं टू प्रूव्ह किंवा कॉन्सिक्वेंट. अशा प्रकारे हे दोन पार्ट आपल्याला आलेत. आता हा जो पार्ट आहे टू प्रूव्हचा पार्ट इकडे येणार आणि टू गिवनचा पार्ट इकडे जाणार आणि अशा प्रकारचे एक नवीन सेंटेन्स आपलं तयार होणार आहे. आणि ते जे सेंटेन्स असेल त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. म्हणजे द स्कूल इज क्लोज्ड हे इकडे येणार आणि इट इज संडे हे इकडे जाणार. म्हणजे इफ द स्कूल इज क्लोज्ड देन इट इज संडे अशा प्रकारचे सेंटेन्स तयार झालं. आणि या सेंटेन्सला म्हणायचं जो ओरिजिनल सेंटेन्स जे आपलं हे आहे त्याचा झाला तो कॉन्व्हर्स. म्हणजे अशा प्रकारे या दोघांमध्ये इंटरचेंज होतो. टू प्रूव्हचा पार्ट इकडे येतो आणि टू गिवनचा पार्ट तिकडे जातो. म्हणजे सेंटेन्स अशा प्रकारचं तयार होतं. इफ द स्कूल इज क्लोज्ड देन इट इज संडे म्हणजे हा पार्ट इकडे आला, हा पार्ट इकडे गेला. अशा प्रकारे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये जर आपण सेंटेन्स लिहिलेले असेल तर त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट किंवा कंडिशनल सेंटेन्स. त्याच्यानंतर गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूव्ह हा एक पार्ट जो आहे हा एक पार्ट आपल्याला समजायला जरा थोडासा कठीण जातो. आता गिवन म्हणजे काय, टू प्रूव्ह म्हणजे काय अँड प्रूफ म्हणजे काय. साधं एक सेंटेन्स मी तुम्हाला घेतलेलं आहे. इफ समीर इज 17 इयर्स ओल्ड टुडे म्हणजे समीरचे जे आजचे वय आहे ते 17 इयर्स आहे. देन व्हॉट विल बी हिज एज आफ्टर 3 इयर्स आणि आपल्याला त्यांनी विचारलं आहे का 3 वर्षानंतर त्याचं वय किती असेल. बघा, इफ समीर इज 17 इयर्स ओल्ड टुडे म्हणजे समीरचं आजचं वय 17 वर्ष आहे. देन व्हॉट विल बी हिज एज आफ्टर 3 इयर्स आणि मग 3 वर्षानंतरचं त्याचं वय किती आहे तुम्हाला असं विचारलेलं आहे. जो प्रश्नामध्ये जो तुम्हाला भाग दिलेला आहे त्या भागाला म्हणतात गिवन. म्हणजे समीरचं जे आजचं वय आहे ते तुम्हाला दिलेलं आहे 17 इयर्स. समीर इज 17 इयर्स ओल्ड टुडे म्हणजे समीरचं आजचं वय 17 वर्ष आहे हे तुम्हाला गिवनमध्ये गेलेलं आहे. म्हणजे हा झाला तुमचा गिवनचा पार्ट. आणि त्याच्यानंतर टू प्रूव्हचा जो पार्ट आहे तुम्हाला विचारलेला प्रश्न म्हणजे थोडक्यात टू प्रूव्ह. देन व्हॉट विल बी हिज एज आफ्टर 3 इयर्स मग त्याचं 3 वर्षानंतरचं वय किती असेल असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. या पार्टला म्हणायचं टू प्रूव्ह. टू प्रूव्ह इफ समीर इज 17 इयर्स ओल्ड टुडे हा जो पार्ट आहे समीर इज 17 इयर्स ओल्ड टुडे म्हणजे समीरचं आजचं वय 17 वर्ष आहे या भागाला म्हणायचं गिवन. आणि तुम्हाला विचारलेला जो प्रश्न आहे त्याला म्हणायचं टू प्रूव्ह. व्हॉट विल बी हिज एज आफ्टर 3 इयर्स म्हणजे त्याचं 3 वर्षानंतरचं वय किती आहे हा तुम्हाला विचारलेला प्रश्न त्याला म्हणायचं टू प्रूव्ह. आणि मग
आता आपल्याला विचार करावा लागेल का आज त्याचं वय 17 वर्ष आहे आणि मग 3 वर्षानंतर त्याचं वय किती होईल, म्हणजे 3 वर्षानंतर तो अजून मोठा होणार आहे, म्हणजे आपल्याला या 17मध्ये अजून 3 मिळवावे लागतील. इफ समीर इज 17 इयर्स ओल्ड, म्हणजे त्याचं आजचं वय एज आहे 17 इयर्स. आफ्टर 3 इयर्स तो मोठा होणार आहे, म्हणजे आपल्याला या दोघांचे ॲडिशन करावे लागेल आणि ती ॲडिशन येते 20. म्हणजे 17मध्ये 3 आपण ॲड केले तर 20 इयर्स येतात. आणि मग समीरचं जे 3 वर्षानंतरचं जे वय आहे ते 20 इयर्स आलं. हा जो पार्ट आपण सॉल्व केलेला आहे या पार्टला म्हणायचं प्रूफ. म्हणजे आपल्याला ह्या दोघांचे ॲडिशन करावे लागते. आपल्याला कळलं, हे आपण सोडून दाखवलं, याला म्हणायचं प्रूफ. आणि याच्यासाठी काही आपल्याला वेगळी काहीतरी कृती जर करायची असेल तर त्याला म्हणतात कन्स्ट्रक्शन. तर तसा काही प्रकार आपण इथे केलेला नाही आहे. 17मध्ये 3 प्लस केले का 20 झाले, म्हणजे आफ्टर 3 इयर्स समीर्स एज इज 20 इयर्स. अशा प्रकारचा हा पार्ट आपण सॉल्व केला, याला म्हणायचं टू प्रूफ. याला म्हणायचं प्रूफ. आणि मग आता यावर आधारित आपण काही सम सॉल्व करणार आहोत. त्यातील पहिला जो सम आहे तो 10/12, पेज नंबर 12, त्यावरील आपण 10 नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत. ड्रॉ अ लेबल फिगर शोईंग इन्फॉर्मेशन. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही तो क्वेश्चन पाहायचा आहे. मी क्वेश्चन रीड करतो आणि नंतर आपण त्याला सॉल्व करूया. ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोईंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट द अँटीसिडंट अँड द कॉन्सिक्वेंट. तुम्हाला विचारलं आहे त्यांनी की एक फिगर ड्रॉ करायची आणि त्या फिगर ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय करायची तुम्हाला दाखवायला सांगितलेली आहे. आणि त्यावरून तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट तुम्हाला लिहायचं आहे. अँटीसिडंट म्हणजेच गिवनचा पार्ट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह. त्याच्यातला फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो बघा. 2 इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर. 2 इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर म्हणजे तुम्हाला 2 इक्विलॅटरल ट्रँगल काढावे लागेल. बघा हा ट्रँगल ABC मी ड्रॉ केला आहे, याच्या 3 साईड्स इक्वल आहेत. त्यानंतर मी ट्रँगल DEF ड्रॉ केला आहे आणि याच्याही 3 साईड इक्वल आहेत. हे दोन्ही ट्रँगल जे आहेत हे दोन्ही ट्रँगल बोथ आर कॉन्ग्रंट. इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF आर इक्विलॅटरल ट्रँगल्स. म्हणजे हे 2 ट्रँगल तुम्हाला इक्विलॅटरल ट्रँगल त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे गिवनचा पार्ट तुम्हाला गेला ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF आर इक्विलॅटरल ट्रँगल्स. आता तुम्हाला प्रूव्ह करायला काय सांगितलं बघा त्यांनी. 2 इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर. हे जे ट्रँगल आहे ते ट्रँगल सिमिलर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे टू प्रूव्ह ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF. हे जे साईन आहे हे साईन सिमिलरचं आहे. आपण कॉन्ग्रंटचं साईन अशा प्रकारे ड्रॉ करतो आणि सिमिलरचं साईन ड्रॉ करताना ह्या फक्त 2 सेगमेंट खालचे काढून टाकायचे. म्हणजे ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF. अशा प्रकारे त्या टू प्रूव्ह आपण हा पार्ट याच्यातला लिहू शकतो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन. इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. इफ अँगल इन अ लिनियर पेअर म्हणजे तुम्हाला एक फिगर ड्रॉ करावी लागेल आणि ती फिगर ड्रॉ करताना अँगल इन अ लिनियर पेअर अशी फिगर ड्रॉ करावी लागेल. बघा अँगल ABC अँड अँगल ABD आर अँगल इन अ लिनियर पेअर. हे 2 अँगल इन अ लिनियर पेअर आहेत. इफ अँगल इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट आणि हे दोन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रंट पाहिजे. म्हणजे अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ABD. हे गिवनमध्ये तुम्हाला गेलेलं आहे आणि त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं आहे काय बघा. देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल आणि मग त्याच्यातला ईच अँगल जो आहे तो राईट अँगल आहे. म्हणजे त्याचं मेजर 90 डिग्री आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे गिवनमध्ये तुम्हाला हे अँगल दिलेले आहेत. हे अँगल इन अ लिनियर पेअर आहेत आणि हे अँगल कॉन्ग्रंट आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही अँगलचं जे मेजर आहे ईच अँगल इज अ 90 डिग्री म्हणजे राईट अँगल आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. गिवनचा पार्ट बघा. अँगल ABC अँड अँगल ABD. अँगल ABC अँड अँगल ABD आर अँगल इन अ लिनियर पेअर. आणि अजून तुम्हाला काय दिले तर हे अँगल कॉन्ग्रंट आहे. म्हणजे अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ABD. आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं आहे का ईच अँगल हा राईट अँगल आहे. म्हणजे ईच अँगलचं मेजर 90 डिग्री आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रूव्हमध्ये 2 पार्ट आले. समजा आपण एकाला A म्हणू एकाला B म्हणूया. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री अँड सेकंड पार्ट अँगल ABD इक्वल टू 90 डिग्री.
देन थर्ड क्वेश्चन, इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन अ टू साइड ऑफ अ ट्रँगल आर कॉन्ग्रंट देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रंट. बघा, इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन अ टू साइड ऑफ अ ट्रँगल म्हणजे एक तुम्हाला ट्रँगल दिलेला आहे. सपोज हा ट्रँगल ABC आहे. इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन अ टू साइड ऑफ अ ट्रँगल ABC दिला आहे आणि हा ट्रँगल ABC दिल्यानंतर हा BE परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे AE वरती म्हणजे BE अल्टिट्यूड झाली. देन CD परपेंडिक्युलर साईड AB ही पण अल्टिट्यूड झाली. आर कॉन्ग्रंट आणि ह्या अल्टिट्यूड तुम्हाला कॉन्ग्रंट त्यांनी दिलेले आहे. असं असेल तर ह्या ज्या साईड असतात ह्या साईड कॉन्ग्रंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे गिवनच्या पार्टमध्ये तुम्हाला एक ट्रँगल दिला आहे आणि ह्या ट्रँगलच्या साईडवरती टू साईडवरती हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. यांना आपण म्हणतो अल्टिट्यूड किंवा त्यालाच आपण म्हणतो हाईट. आणि हे परपेंडिक्युलर ड्रॉ केले आहेत. परपेंडिक्युलर म्हणजेच अल्टिट्यूड म्हणजेच हाईट. म्हणजे BE परपेंडिक्युलर AC आणि CD परपेंडिक्युलर AB तुम्हाला हे त्यांनी दिलेलं आहे. आणि अजून BE आणि CD हे कॉन्ग्रंट आहे हेही तुम्हाला दिलेलं आहे. जर असं असेल तर ह्या ज्या दोन साईड असतात या टू साईड्स आर कॉन्ग्रंट हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. म्हणजे गिवनचा जो पार्ट आहे इन ट्रँगल ABC सेग BE परपेंडिक्युलर साईड AC अँड सेग CD परपेंडिक्युलर साईड AB. इन ट्रँगल ABC सेग BE परपेंडिक्युलर साईड AC हा पहिला पार्ट झाला. सेग CD परपेंडिक्युलर साईड AB हे तुमचं गिवनमध्ये गेलं. अजून गिवनमध्ये हे परपेंडिक्युलर जे ड्रॉ केलेले आहेत ते ड्रॉ केलेले परपेंडिक्युलर कॉन्ग्रंट आहे असं त्यांनी म्हटलं. बघा, पुन्हा रीड करतो. इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन अ टू साइड ऑफ अ ट्रँगल आर कॉन्ग्रंट म्हणजे अल्टिट्यूड तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेले आहे म्हणजे सेक BE कॉन्ग्रंट सेक CD असं तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. देनचा पुढील जो पार्ट आहे तो टू प्रूव्हमध्ये जातो. देन टू साइड्स आर कॉन्ग्रंट. देन दीज टू साइड्स आर कॉन्ग्रंट म्हणजे ह्या ज्या दोन साईड आहेत त्या दोन साईड कॉन्ग्रंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे साईड AB कॉन्ग्रंट साईड AC, साईड AB कॉन्ग्रंट साईड AC अशा प्रकारे आपल्याला त्याचा टू प्रूव्ह त्याचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन सेम असाच आहे. 9/12 मी क्वेश्चन रीड करतो. राईट द अँटीसिडंट म्हणजे गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला काही त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे तुम्हाला त्याच्यातला अँटीसिडंट हा पार्ट लिहायचा आहे म्हणजे गिवन पार्ट लिहायचा आहे आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ड हे तुम्हाला लिहायचं. त्यातील फर्स्ट क्वेश्चन जो आहे या फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलं आहे इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रँगल आर कॉन्ग्रंट म्हणजे एक ट्रँगल तुम्हाला दिला आहे आणि ह्या ट्रँगलच्या ऑल साइड्स कॉन्ग्रंट तुम्हाला दिलेले आहेत. देन इट्स ऑल अँगल आर कॉन्ग्रंट म्हणजे ह्या ट्रँगलच्या ऑल साईड जर कॉन्ग्रंट असेल तर ह्या ट्रँगलचे ऑल अँगल पण कॉन्ग्रंट असतात असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे एक ट्रँगल दिला आहे आणि याच्या 3 साईड कॉन्ग्रंट आहे. हे टू गिवनमध्ये गेलं आणि टू प्रूव्हमध्ये हे जे अँगल आहेत हे अँगल पण कॉन्ग्रंट आहे असं आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. बघा, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रँगल आर कॉन्ग्रंट मग मी ट्रँगलची फिगर ड्रॉ केली. इन ट्रँगल ABC ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट म्हणजे साईड AB कॉन्ग्रंट साईड BC कॉन्ग्रंट साईड AC, साईड AB कॉन्ग्रंट साईड BC कॉन्ग्रंट साईड AC. देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. देनचा पुढील पार्ट टू प्रूव्हमध्ये गेला म्हणजे टू प्रूव्ह अँगल C कॉन्ग्रंट अँगल A कॉन्ग्रंट अँगल B म्हणजे हे तिन्ही अँगल कॉन्ग्रंट आहे. अँगल C कॉन्ग्रंट अँगल A कॉन्ग्रंट अँगल B. देन सेकंड क्वेश्चन द डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. सेकंड क्वेश्चन द डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर म्हणजे तुम्हाला एक पॅरलेलोग्राम दिला आहे आणि त्याचे डायगोनल दाखवलेले आहेत आणि हे डायगोनल बायसेक्ट करतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण एक फिगर ड्रॉ केली. बघा, ABCD अशा प्रकारचा एक पॅरलेलोग्राम आपण ड्रॉ केलेला आहे आणि ह्या पॅरलेलोग्रामचे हे जे डायगोनल आहेत एक AC डायगोनल आणि BD डायगोनल हे दोन्ही डायगोनल जे आहेत ते M पॉईंटमध्ये काय करतात इंटरसेक्ट करतात. मी सेंटेन्स रिपीट करतो. द डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम म्हणजे हा पॅरलेलोग्राम दिला आहे आणि त्याचेही तुम्हाला 2 डायगोनल दिलेले आहेत आणि हे इंटरसेक्ट करतात M या पॉईंटमध्ये आणि हे डायगोनल बायसेक्ट करतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे गिवनचा पार्ट तुमचा काय झाला क्वाड्रिलॅटरल ABCD
क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलग्रॅम, म्हणजे ABCD हा पॅरलेलग्रॅम तुम्हाला दिलेला आहे. डायगनल AC अँड डायगनल BD हे जे दोन डायगनल आहेत इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट M. डायगनल AC आणि डायगनल BD M या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. डायगनल AC अँड डायगनल BD इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट M हे तुम्हाला गिवनमध्ये गेलेलं आहे. आणि टू प्रूव्हचा जो पार्ट आहे तो टू प्रूव्हचा पार्ट म्हणजे हे डायगनल बायसेक्ट केले जातात. बायसेक्ट केले जातात म्हणजे त्याचे इक्वल पार्ट तयार होतात. याचाच अर्थ असा का सेक MA कॉन्ग्रंट सेक MC, म्हणजे MA पार्ट आणि MC पार्ट सेम आहे. त्याचप्रमाणे सिमिलरली सेक BM कॉन्ग्रंट सेक MD, सेक BM कॉन्ग्रंट सेक MD हा टू प्रूव्हचा पार्ट गेला. म्हणजे टू ते डायगनल जे आहे ते बायसेक्ट करतात, म्हणजे हे दोन पार्ट इक्वल झाले आणि हे दोन पार्ट इक्वल झाले. म्हणजे सेक AM कॉन्ग्रंट सेक MC, सेक MB कॉन्ग्रंट सेक MD अशा प्रकारे हा टू प्रूव्हमध्ये पार्ट गेला. नेक्स्ट क्वेश्चन 4/12. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट P ऑन अ नंबर लाइन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन नंबर लाइन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट फ्रॉम पॉईंट P. म्हणजे एक तुम्हाला नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईनवरती P हा एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट -7 आहे. आणि ह्या पॉईंटपासून 8 युनिट वरती जे पॉईंट आहे, मग इकडे पॉझिटिव्ह डिरेक्शनला एक पॉईंट येणार आहे, निगेटिव्ह डिरेक्शनला एक पॉईंट येणार आहे 8 युनिटवरती. आणि ते जे पॉईंट आहेत त्या पॉईंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. आता Pच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला जो R पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट आपण काय करूया, Y मानूया. आणि निगेटिव्ह डिरेक्शनला जो पॉईंट Q आहे त्याचा कोऑर्डिनेट आपण X मानूया. आणि मग X आणि Yची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला Q आणि Rचे कोऑर्डिनेट मिळणार आहे. लेट द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट Q विच इज टू द निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ P. Pच्या निगेटिव्ह डिरेक्शनला हा Q पॉईंट आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट आपण X मानलेला आहे. सिमिलरली सेम रिपीट आपल्याला करायचं आहे. सिमिलरली द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट R, आता Qच्या ऐवजी ते R येणार आहे, विच इज टू द पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह येणार आहे, पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ अ P BY. आणि याचा आपण कोऑर्डिनेट काय मानलेला आहे, Y मानलेला आहे. बघा Qचा कोऑर्डिनेट X, Pचा कोऑर्डिनेट -7 आणि ह्या दोघांची आपण जर कंपॅरिझन केली तर Pच्या निगेटिव्ह डिरेक्शनला हा X पॉईंट आहे, X कोऑर्डिनेट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू याच्यापेक्षा स्मॉलर येणार आहे. देअरफॉर -7 इज ग्रेटर दॅन X. -7 मोठा आहे Xपेक्षा, -7 इज ग्रेटर दॅन X. देअरफॉर डिस्टन्स PQ इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. देअरफॉर डिस्टन्स PQ इक्वल टू -7 -X. आता आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा -X आहे म्हणजे इकडे आला की प्लस होणार आहे. मग X -X इकडे आणा आणि 8 तिकडे येऊन जा, म्हणजे X इक्वल टू -7 -8. देअरफॉर X इक्वल टू -15, म्हणजे Xची व्हॅल्यू आपल्याला -15 मिळालेली आहे. सिमिलरली R आणि P, आता ह्या दोघांचं आपल्याला काय करायची, कंपॅरिझन करायची. Pचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि Rचा कोऑर्डिनेट आहे Y. Y हा -7 पेक्षा मोठा आहे म्हणजे Y इज ग्रेटर दॅन -7. देअरफॉर डिस्टन्स PR इक्वल टू Y -7. डिस्टन्स PR 8 तुम्हाला दिलेले आहे इक्वल टू Y, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे साईन चेंज होणार, Y + 7. तो 7 इकडे आणा म्हणजे 8 - 7 इक्वल टू Y. देअरफॉर Y इक्वल टू 1. आणि मग Xची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -15 आणि Yची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आणि मग क्वेश्चनमधलं सेंटेन्स आपण परत रिपीट करणार आहोत. नॉर्मल त्याच्यात चेंजेस करायचे आहेत. द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट. हे क्वेश्चनमधलाच पार्ट आहे फ्रॉम पॉईंट P. आणि मग हा पुढील पार्ट फक्त वाढला आहे R -15 अँड 1. आणि अशाच प्रकारचा एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. सिमिलरली सॉल्व क्वेश्चन नंबर 6/12, म्हणजे 12 पेजवरचा 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे सेम असाच आहे, तो तुम्ही स्वतः सॉल्व करायचा.
देन नेक्स्ट क्वेश्चन 1/11. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, त्याचे तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि त्या अल्टरनेटिव्हमधला करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला चॉईस करायचा आहे. मी क्वेश्चन रीड करतो. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. म्हणजे सेगमेंटला किती मिड पॉईंट आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ए ओनली 1, बी 2, सी 3 आणि डी दिला आहे तुम्हाला मेनी. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. आता मी इथे एक्सप्लेनेशन देतो आहे बघा. त्यातलं फर्स्ट एक्सप्लेनेशन, हा तुम्हाला सेगमेंट दिला आहे समजा ए बी आणि त्याचा मिड पॉईंट एम आहे. एमची व्हॅल्यू जर 8 असेल तर एम बीची व्हॅल्यू पण 8च येणार आहे. म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स 8, इथपर्यंत पण डिस्टन्स 8च. म्हणजे याचा अर्थ असा की हा एकच मिड पॉईंट हा ए बीला झालेला आहे. म्हणजे ओनली 1 मिड पॉईंट या सेगमेंटला असतो. आणि अशा प्रकारचा ऑप्शन जो आहे आपला अल्टरनेटिव्ह तो आहे पहिला अल्टरनेटिव्ह. त्यांनी त्यांना ए म्हटलेलं आहे. ए ओनली 1. मग आपण पहिल्याचा आन्सर देणार आहोत ए आणि याच्यापुढे ओनली 1 हे लिहायची काही गरज नाही. फक्त क्वेश्चनचा नंबर लिहायचा आणि त्याचा जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट फक्त इथे आपल्याला राईट करायचं. अशा प्रकारे हा फर्स्ट आपण ऑप्शन शोधून काढला. त्याच्यानंतर सेकंड, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन. म्हणजे 2 तुम्हाला लाईन दिलेल्या आहेत आणि ह्या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि त्या किती पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा ही लाईन आणि ही लाईन दोन्ही लाईन ह्या 1 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. आणि मग त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. इन्फायनाईट, 2, 1, नॉट अ सिंगल. म्हणजे 1 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 1 येतो आणि मग तो तुमचा ऑप्शन आहे सी. म्हणजे सेकंड क्वेश्चन आन्सर तुम्हाला मिळालं सी. देन थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी लाईन आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे 3 तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत आणि ह्या 3 पॉईंटमधून जाणाऱ्या तुम्हाला लाईन, पास होणाऱ्या लाईन तुम्हाला काय करायच्या, शोधून काढायच्यात. पी क्यू आर हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजे यामधून एक लाईन पास होणार आहे. जर पी क्यू आर हे नॉन कोलिनियर पॉईंट असेल तर ही एक लाईन गेली, ही एक लाईन गेली आणि ही एक लाईन गेली. अशा 3 लाईन इथून गेलेल्या आहेत. म्हणजे कोलिनियर असेल तर 1 लाईन पास होते आणि नॉन कोलिनियर असेल तर 3 लाईन पास होतात. त्यांनी पॉईंट कोलिनियर आहे की नॉन कोलिनियर आहे असं सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे एकतर लाईन 1 येणार आहे नाहीतर लाईन 3 येणार आहे. आणि मग यातील ऑप्शन तुम्हाला मिळाला 1 और 3 आणि तो ऑप्शन आहे तुमचा सी. म्हणजे थर्डचं तुमचा आन्सर मिळालेला आहे ऑप्शन सी. देन फोर्थ क्वेश्चन, फाइंड डिस्टन्स ए बी इफ अ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिवली. एचा कोऑर्डिनेट आहे तुम्हाला दिलेला त्यांनी -2 आणि बीचा कोऑर्डिनेट आहे तुम्हाला दिलेला त्यांनी 5. आणि डिस्टन्स ए बी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. एचा कोऑर्डिनेट -2, बीचा कोऑर्डिनेट 5. 5 इज ग्रेटर दॅन -2. एक्झाम्पल आपण पूर्वी हे सॉल्व केलेले आहे. मग डिस्टन्स ए बी इक्वल टू 5 - -2 मीन्स 5 + 2. देअरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू 7. म्हणजे फोर्थ क्वेश्चन जो आहे त्याचं तुम्हाला आन्सर मिळालेला आहे 7. आणि अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे सी. म्हणजे फोर्थचं आन्सर तुम्हाला मिळालं ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन, इफ P'Q' एक्सप्लेनेशन देतो बघा मी इथे. P'Q' अँड PQ इक्वल टू 2. PQची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. डिस्टन्स PQ. डिस्टन्स PR इक्वल टू 10. देन फाइंड डिस्टन्स QR आणि QR तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. P'Q' मीन्स डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR. डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR. आणि आता व्हॅल्यू पुट करूया. PQची व्हॅल्यू 2 आहे प्लस QRची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, इक्वल टू 10. 2 तिकडे येऊन जायचा. देअरफॉर डिस्टन्स QR इक्वल टू 10 - 2. देअरफॉर डिस्टन्स QR इक्वल टू 8. आणि मग अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्हाला त्यांनी बी दिलेला आहे. A 12 आहे, B 8, C √96 आणि D 20 आहे. तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 8 आणि तो ऑप्शन आहे बी.
म्हणजे 5th क्वेश्चन जो आहे त्याचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला बी. क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्यामध्ये तुम्हाला असे 4 अल्टरनेटिव्ह ते देणार आहेत आणि त्यातील जो करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याचा फक्त अल्फाबेट या ठिकाणी लिहायचा आहे. पेपर पॅटर्न जो आहे तो आपण नंतर पाहणार आहोत, त्यावेळेस पुन्हा हा पार्ट मी तुम्हाला समजून सांगेल. फक्त त्याचा अल्टरनेटिव्ह लिहिताना त्याचा आन्सर लिहायचा नाही, क्वेश्चनचा नंबर लिहायचा आणि अल्टरनेटिव्हचा जो अल्फाबेट आहे तो फक्त आपल्याला इथे राईट करायचा आहे. Then next question 2/11. On a number line, coordinate of P, Q, R are 3, -5 and 6 respectively. State with the reason whether the following statements are true or false. म्हणजे काहीतरी स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत आणि ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. पी क्यू आरचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिले रिस्पेक्टिव्हली. पीचा कोऑर्डिनेट आहे 3, पीचा कोऑर्डिनेट 3, आरचा कोऑर्डिनेट आहे -5 क्यूचा कोऑर्डिनेट आहे -5 आणि आरचा कोऑर्डिनेट आहे 6. मग आपण यांचा जर विचार केला तर यांचा सिक्वेन्स कसा येणार आहे बघा. -5 फर्स्ट येणार, नंतर 3 येणार आणि नंतर 6 येणार आहे. -5 हा कोऑर्डिनेट आहे क्यू पॉईंटचा, त्यानंतर 3 कोऑर्डिनेट आहे पी पॉईंटचा आणि 6 कोऑर्डिनेट आहे आर पॉईंटचा. म्हणजे यांचा सिक्वेन्स कसा आला बघा. क्यू पी आर म्हणजे क्यू डॅश पी डॅश आर. देअरफॉर डिस्टन्स क्यू पी प्लस डिस्टन्स पी आर इक्वल टू डिस्टन्स क्यू आर. अशा प्रकारचं सेंटेन्स आपलं हे तयार होणार आहे. आणि मग थर्ड स्टेटमेंट त्यांनी दिले बघा. डिस्टन्स आर पी पी आर आर पी एकच प्लस डिस्टन्स पी क्यू क्यू पी पी क्यू एकच इक्वल टू डिस्टन्स आर क्यू क्यू आर एकच. म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन जो आहे तो थर्ड ऑप्शन ट्रू आहे, बाकीचे ऑप्शन फॉल्स आहेत. कारण पी क्यू प्लस क्यू आर इक्वल टू पी आर, पी क्यू प्लस क्यू आर इक्वल टू पी आर होऊ शकत नाही कारण हे बिगर डिस्टन्स आहे. देन पी आर प्लस आर क्यू, पी आर प्लस आर क्यू इक्वल टू पी क्यू पण होऊ शकत नाही, क्यू आर हे बिगर डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर फोर्थवाला पी क्यू मायनस पी आर, या पी क्यूमधून पी आर मायनस करायचं आहे तेव्हा क्यू आर मिळतं असंही नाही आहे, कारण या दोघांचे ॲडिशन म्हणजे क्यू आर आहे. म्हणजे तेही सेंटेन्स फॉल्स आहे. म्हणजे यातील फक्त थर्ड सेंटेन्स ट्रू आहे, बाकीचे सेंटेन्स तुमचे फॉल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 3/11. कोऑर्डिनेट्स ऑफ some pair of points are given below. Hence find the distance between each pair. Coordinates of some pair of points are given below. Hence find the distance between each pair. पहिली पेअर तुम्हाला दिलेली आहे 3 आणि 6. या पेअरमधलं तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. म्हणजे हा एक कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेला आहे 3 आणि सेकंड कोऑर्डिनेट दिलेला आहे तुम्हाला 6. आता हा कोणाचा कोऑर्डिनेट आहे आपल्याला माहिती नाही, आपण तो कोऑर्डिनेट एचा आहे असं मानूया आणि बीचा कोऑर्डिनेट आहे समजा 6. लेट कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट ए इज 3 अँड कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट बी इज 6. 6 इज ग्रेटर दॅन 3. देअरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 6 - 3. देअरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू 3. द डिस्टन्स बिटवीन द गिवन पॉईंट्स इज 3. ते जे 2 पॉईंट तुम्हाला दिलेले त्यांच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला 3 मिळालेलं आहे. हे पॉईंट ए बी असेल, पी क्यू असेल, एक्स वाय असेल, काही पण असू शकता. आपण ते ए आणि बी मानलेले आहेत म्हणून देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द गिवन पॉईंट्स इज 3. देन फिफ्थवाला क्वेश्चन जो आहे तो थोडासा हार्ड आहे, तो मी घेतो. त्यामध्ये एचे कोऑर्डिनेट आपण मानला आहे x+3 आणि बीचा कोऑर्डिनेट आपण घेतला आहे x-3. आता या दोघांची कंपॅरिझन जर केली तर x+3 इज ग्रेटर दॅन x-3. आता हे कसं, समजा एक्सची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ती आपण ठेवूया. समजा एक्सच्या जागेवर आपण 10 जर ठेवले तर 10+3 म्हणजे 13 झाले आणि 10 - 3 म्हणजे 7 झाले. म्हणजे 13 इज ग्रेटर दॅन 7. याचा अर्थ हा कोऑर्डिनेट मोठा आहे, लार्जर आहे. आता एक्सची व्हॅल्यू अजून एखाद्या आपण ठेवून बघूया. समजा एक्सची व्हॅल्यू आपण घेतली 5. 5 - 3 तुम्हाला मिळाले 5 + 3 तुम्हाला मिळाले 8 आणि 5 - 3 तुम्हाला मिळाले 2.
म्हणजे 8 इज ग्रेटर दॅन 2. देअरफोर डिस्टन्स ए बी इक्वल टू हा बिगर कॉर्डिनेट आहे आणि हा स्मॉलर आहे, म्हणजे x+3 मायनस x-3. x+3 तसाच ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आतले साईन चेंज होणार, म्हणजे -x झालं, हे +3 झालं. +x -x कॅन्सल झाले, राहिले आपल्याला 3+3. देअरफोर डिस्टन्स ए बी इक्वल टू 6. देअरफोर द डिस्टन्स बिटवीन द गिवन पॉईंट्स इज 6. आणि मग त्या 2 जे पॉईंट आहे त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला 6 मिळालं. अशा प्रकारे रिमेनिंग एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. आणि अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टर जे आपलं आहे बेसिक कॉन्सेप्ट इन द जॉमेट्री हे संपलेलं आहे.